उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाचे आमदार दीपक केसरकर यांच्यासह 2 मंत्र्यांवर नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दीपक केसरकर यांच्यावर होत असलेल्या आरोप आणि 2 मंत्र्यांच्या जिल्ह्यात पक्षाची कमी होत असलेली ताकद पाहता एकनाथ शिंदे त्यांच्यावर नाराज असल्याचं म्हटलं जातंय. एकनाथ शिंदे नाराज असलेल्या दोन्ही मंत्र्यांकडे महत्त्वाची मंत्रिपद असताना त्यांना राज्यभरात चमकदार कामगिरी करता आली नाही. लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निकालानंतर शिंदेंकडून आता अकार्यक्षम मंत्र्यांच्या हातात लवकरच नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काही दिवसात शिंदे मंत्रिमंडळात बदल करून नव्या व पक्षवाढीसाठी झटणाऱ्या नेत्यांकडे मंत्रिपदाची धुरा देण्याची शक्यता आहे. खरेदी खतामध्ये खाडाखोड करून एकनाथ खडसे यांनी महार वतनाची आपली जमीन त्यांच्या मुलीच्या नावे लावून घेतल्याचा आरोप चमिलीबाई तायडे यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केलाय. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील मानपूर गावच्या रहिवासी असणाऱ्या तायडे यांनी खडसेंच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची मुलगी शारदा चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून या व्यवहाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचं म्हटलंय. त्यासोबतच आपल्या मुलीचा हा व्यवहार असून यामध्ये मुलीने जी जमीन खरेदी केली आहे तो तिचा खासगी व्यवहार आहे. एवढंच नाही तर ही जमीन महार वतनाची नसून 101 वर्गवारीची असल्याचं त्यांनी म्हटलंय. राज्याचं लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या आणि मेट्रो वुमन अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांचं नाव मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी निश्चित झाल्याचं सांगण्यात येते. अश्विनी भिडे या सध्या मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत असून आज त्यांच्या नावाची घोषणा होणार असल्याचं सांगण्यात येते. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे 31 मार्च रोजी म्हणजेच आज सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या ठिकाणी आता अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय. अश्विनी भिडे या 1995 बॅचच्या IAS अधिकारी असून याआधी त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदावर काम केलंय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. कर्जमाफीसाठी आवश्यक असलेला राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा सविस्तर अहवाल तयार झाला असून हा अहवाल राज्य सरकारकडे लवकरच सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील 24,73,566 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2 लाख रुपयापर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सहकार विभागानं जिल्हा मध्यवर्ती आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली. केवळ पीक कर्जच नव्हे तर मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाचाही यात समावेश करण्यात आलाय. दरम्यान 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. ऐन उन्हाळ्यात राज्यावर अवकाळी पावसाचं सावट गडद झालंय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाला सुरुवात झाली असून सोमवारी पुण्यासह काही ठिकाणी गारपिटीनं तडाखा दिला. हवामान विभागानं राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केलाय. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूरसह छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. उर्वरित महाराष्ट्रातही वादळी पावसाची शक्यता असल्यानं तिथे येलो अलर्ट कायम ठेवण्यात आलाय. आता राज्यातील वीज धारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महावितरणच्या वीज दरात कपात झाल्यानंतर राज्यभरातील वीज ग्राहकांना दिलासा मिळाला असतानाच मुंबईकरांना देखील दिलासा मिळणार आहे. मुंबईत विजेचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या दरात कपात होणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून नवे दर लागू होतील. 2026-27 या नव्या आर्थिक बजेटसाठी बेस्ट, अदानी आणि टाटा या तिन्ही कंपन्यांच्या वीज दरात कपात होणार आहे. मे महिन्याच्या येणाऱ्या बिलात ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारनं 1 एप्रिल पासून होणाऱ्या एप्रिल ते जून या तिमाहीसाठी लघु बचत योजनांवरील व्याजदर जाहीर केलेत. वित्त मंत्रालयानं 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी लघु बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आता जुन्याच व्याजदरानं परतावा मिळेल. वेगवेगळ्या योजनांसाठी केंद्राकडून वेगवेगळे व्याजदर दिलं जातं. सुकन्या समृद्धी योजनेच्या गुंतवणूकदारांना 8.2% व्याजदर मिळतो. त्याचवेळी 3 वर्षाच्या मुदत ठेव योजनेवर 7.8% परतावा दिला जातो. ही योजना सुरक्षित गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. तर दुसरीकडे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF व्याजदर 7.8% ठेवण्यात आलाय.
पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 4% व्याज मिळेल, तर किमान विकास पत्र यावर 7.60% व्याज मिळेल. सरकारच्या या निर्णयामुळे हे स्पष्ट झालंय की व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे जास्त परताव्याची अपेक्षा करणाऱ्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. स्पेनने अमेरिकेच्या इराण विरोधी मोहिमेसाठी आपले आकाश क्षेत्र बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. स्पेननं केवळ आपल्या भूमीवरील लष्करी तळांचा वापर नाकारला नाही, तर अमेरिकन लष्करी विमानांना स्पेनच्या आकाशातून उड्डाण करण्यासही बंदी घातली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी अमेरिकेनं इराणवर केलेले हल्ले हे एकतर्फी असल्याचं म्हटलंय. नाटो, संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियनच्या अधिकृत संमतीशिवाय हे युद्ध सुरू असल्यानं स्पेननं याला पाठिंबा यापूर्वीच नाकारला आहे. हा निर्णय इराणवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व लढाऊ विमानांना, बॉम्बर्सना आणि हवेत इंधन भरणाऱ्या विमानांना लागू असणार असल्याचं स्पेननं म्हटलंय. बरसापारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं चेन्नई सुपर किंग्सला 8 गडी राखून पराभूत केलं. 128 धावांचं छोटं लक्ष्य राजस्थाननं केवळ 12.1 षटकात गाठलं. यासह सर्वाधिक 47 चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवण्याच्या बाबतीत राजस्थानचा हा IPL इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी 2014 मध्ये RCB विरुद्ध त्यांनी 42 चेंडू राखून विजय मिळवला होता. तो विक्रम मोडीत निघालाय. या विजयासह राजस्थान रॉयल्सनं आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. चेन्नईला IPL मध्ये सर्वाधिक वेळा हरवणाऱ्या संघांच्या यादीत राजस्थान आता पंजाब किंग्ससह संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. या यादीत मुंबई इंडियन्स 21 विजयांसह अव्वल स्थानी आहे. बॉलिवूडचा भाईजान सध्या त्याचा आगामी चित्रपट मातृभूमीमुळे चांगला चर्चेत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. अशातच सलमान खानने आता एक आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. सलमान खान ॲक्शन थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेलुगू दिग्दर्शक वामशी पेडीपल्ली सोबत सलमान काम करणार आहे. सलमान खाननं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. सलमानने दिग्दर्शकासोबत एक फोटो शेअर करत नवीन चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचं नाव अजून जाहीर झालं नसलं तरी हा चित्रपट 2027च्या ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याची योजना असल्याचं म्हटलं जातंय. तर या चित्रपटाचं चित्रीकरण एप्रिल 2026 मध्ये सुरू होणार आहे.